श्री स्वामी समर्थ पूजा क्वीन या चॅनलवरती मी तुमचं स्वागत करत आहे। तर आज मी तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं ते सांगणार आहे। तर सर्वात आधी तर येत्या शनिवारी म्हणजेच 20 तारखेला आणि 26 एप्रिल तर 26 एप्रिलला रविवार येत आहे। तर रविवारी आपल्याला स्वामी पुण्यतिथी आहे, तर त्यानिमित्त आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे। तर माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं। आपण सर्व स्वामी भक्त ज्या सप्ताहाची वाट बघत आहोत तो दिवस लवकरच येणार आहे। तर येत्या 20 एप्रिल ते 26 एप्रिल त्या कालावधीमध्ये आपल्याला स्वामी पुण्यतिथी निमित्त गुरुचरित्र पारायण करायचं आहे। व्हिडिओमध्ये सर्वांना माहिती आहे गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं, संपूर्ण माहिती घेऊन आलेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। सर्वात आधी दत्त जयंती जेव्हा असते, दत्त जयंतीचं पारायण आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला समाप्ती 7व्या दिवशी न करता आपण 8व्या दिवशी करतो। तर स्वामी पुण्यतिथीचं जे पारायण आपण करणार आहोत ते 8व्या दिवशी न करता 7व्या दिवशी आपल्याला समाप्ती करायची आहे। आता हे गुरुचरित्राचं पारायण कुठे आणि कसं करायचं आहे, तर सर्वात आधी जर आपण घरातच पारायण केलं तर आपल्याला एकच पारायणाचं फळ मिळतं। जसं की आपण केंद्रामध्ये, मंदिरामध्ये, दत्त मंदिरामध्ये, स्वामी मठामध्ये असं गेलो तर तिथे पारायण आपण करतो। 100 ते 300 लोक असतातच, किंवा 50, 100, 200 जे काही असो, तर तेवढ्या पारायणाचे आपल्याला फळ मिळतो। एकत्र आपण सामुदायिक पारायण केलं तर आणि घरामध्ये केलं तर एकाच पारायणाचं आपल्याला फळ मिळतं। म्हणजेच तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करू शकता। तसेच थोडक्यात सामुदायिक पारायणाचे फळ तुम्हाला जास्तीत जास्त मिळते, म्हणून तुम्ही केंद्रात अखंड गुरुचरित्र पारायण जे केलं जातं त्याच्यामध्ये सहभागी व्हा आणि गुरुचरित्राचं पारायण करा। मग असं पण प्रश्न असतात की जे जॉबला जातात त्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत तर ते कसं करणार, तर त्या स्त्रियांनी आपल्याला घरामध्येच पारायण करायचं आहे। जसं जमेल तुम्हाला तसं तुम्ही करू शकता। आता सुट्ट्याच लागलेल्या आहे मुलांना, तर तुम्ही मंदिरात जाऊन, केंद्रामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही पारायण करू शकता। तर त्यामुळे तुम्ही घरात न करता केंद्रामध्ये जाऊन पारायण करा, त्याचं फळ खूप चांगलं प्रमाणात मिळते। आता 20 तारखेला गुरुचरित्राचं पारायण आपल्याला चालू करायचं आहे। सर्वप्रथम गुरुचरित्र हा ग्रंथ आपला 5वा वेद मानला गेलेला आहे, तर त्याचे काही नियम अटी आहेत। पारायण करायचं असेल तर थोडेफार नियम अटी पाळायचे आहेत आपल्याला। तर ते नियम अटी काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे, कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे। आणि कोणी सांगतात की बायका आम्ही कुठलेच नियम पाळले नाही तरी आम्हाला चांगले अनुभव आलेले आहेत, तर तसं न करता जे सर्व नियम आहेत ते पाळा, त्याचे अनुभव खूप छान येतात। तर सर्वप्रथम आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे कडकडीत, आणि त्यानंतर कांदा लसूण वर्ज्य करायचा। स्वामीचरित्र पारायण आपण करतो त्यामध्ये काहीच नियम नाही आहे, पण गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर तुम्हाला अटी नियम सर्व पाळावं लागतील। तर कुणी पाळतं कुणी नाही पाळत, पण हे अटी नियम पाळले तर योग्य प्रमाणात आपल्याला फळ मिळतं। तर तसेच आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करताना काय खायचं काय नाही खायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। व्हिडिओ आवडल्यास असेच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे। आता गुरुचरित्र हा 5वा वेद मानला गेलेला आहे। हे जर पारायण तुम्हाला करायचं असेल तर यामधल्या अटी नियम तुम्हाला पाळावंच लागतील। जवळच्या केंद्रामध्ये नाव द्या, तिथे तुमचं चौरंग पाठ जो काही असेल तिथे तुम्ही ठेवून या आणि केंद्रामध्ये नाव वगैरे द्या। पारायणाच्या आदल्या दिवशी म्हणजे 20 तारखेला आपलं पारायण सुरू होणार आहे, आदल्या दिवशी एक गाय आणि 4 कुत्रे यांना तुम्ही छोटे छोटे असे चाणके करून त्यांना द्यायचं आहे। जर गाय कुत्रे नसेल तर पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे। आणि जर तुम्ही घरात वाचन करणार आहात तर तुम्हाला पूर्वेला किंवा उत्तरेलाच बसायचं आहे वाचन करण्यासाठी। तर पूजाची मांडणी करायची असेल तर तुम्हाला दत्तगुरूंचा फोटो किंवा स्वामींचा फोटो असा एक मांडून घ्यायचा आहे। इच्छा असेल तर तुम्ही कळस देखील ठेवून घेऊ शकता। आणि एक आपल्याला ब्लाऊज पीस घ्यायचा आहे जो कुठल्याही कलरचा असेल, फक्त काळा नको आहे।
त्यामध्ये आपलं पूर्ण पारायण वाचून झाल्यावर, म्हणजे जे अध्याय आहे रोजचे ते वाचून झाल्यावर त्यामध्ये आपला ग्रंथ हा असा झाकून ठेवायचा आहे, काळा नको आहे. आणि ग्रंथ सारखा हलवायचा नाही आहे, तो एका जागेवरच ठेवायचा. तर खाण्याचे नियम म्हणजे तुम्ही फ्लावरची भाजी खाऊ शकतात, तुम्ही कोबीची भाजी खाऊ शकतात, तुम्ही दूध पिऊ शकतात, तुम्ही चहा घेऊ शकतात. तर पहिली गोष्ट तुम्ही फ्लावर खाऊ शकतात, दुसरी भाजी तुम्ही कोबीची भाजी खाऊ शकतात, तिसरी तुम्ही भेंडी खाऊ शकतात, भेंडीची भाजी खाऊ शकतात, चौथी गिळक्याची भाजी खाऊ शकतात, पाचवी दोडक्याची भाजी खाऊ शकतात, गाजर खाऊ शकतात. 6 भाज्या झालेल्या आहे. आणि कडधान्य म्हणजेच तुम्हाला एकच कडधान्य खायचं आहे, जे की तुम्ही चपाती जर खाल्ली तर तुम्हाला पुढचे 7 दिवस चपातीच खायची आहे. आणि जर तुम्ही भाकरी खात असणार ज्वारीच्या तर तुम्हाला पुढचे 7 दिवस ज्वारीची भाकरीच खायची आहे. आणि मोड आलेले कडधान्य तुम्हाला ते खायचे नाही आहे. कडधान्य कुठल्या प्रकारची डाळी किंवा भात खायचा नाही आहे, डाळ भात खायचा नाही आहे तुम्हाला. तुम्ही दूध पिऊ शकता, शेंगदाणे खाऊ शकता, जर एकादशी आली तर तुम्ही साबुदाण्याची खिचडी खाऊ शकता, साबुदाण्याची खीर खाऊ शकतात. तर हे असे नियम आहेत खाण्याचे. तर तुम्ही पालकची भाजी देखील खाऊ शकता. बाहेरचं कुठलंही अन्न खायचं नाही आहे, आपल्याच घरातलं 7 दिवस अन्न खायचं आहे. आपण जर कुठल्या लग्न कार्यात गेलो तर तिथलंही आपल्याला जेवण करायचं नाही आहे. कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे. बाहेरचं बिस्किट खारी वगैरे तुम्हाला हे कुठलेच प्रकार खायचे नाही आहे. कडकडीत हे वर्ज्य करायचे आहेत. आणि तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे. आणि हे सर्व नियम केंद्रामधले आहेत, तर तुम्हाला हे सर्व नियम पाळायचे आहेत. कोणाच्या घरचं देखील आपल्याला खायचं नाही आहे. आता तुम्हाला जर मासिक धर्म जर आला पारायणाच्या वेळेला तर तुम्हाला माहितीच असेल तुमचा कधीचा टायमिंग आहे, तर त्यामुळे तुम्ही पारायणाला बसायचं नाही. आणि जर तुम्हाला मणक्याचा प्रॉब्लेम असेल, पाठीचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही खुर्चीवर टेबलावर बसूनसुद्धा पारायण करू शकता. आणि झोपण्याचं जर झालं तर तुम्हाला पलंगावर बेडवरती झोपायचं नाही आहे, खालीच झोपायचं आहे. आणि चटाई चादर किंवा बेडशीट टाकून आपल्याला खाली झोपायचं आहे. आणि ह्या गोष्टी नवीनच असल्या पाहिजे. जर नवीन नसेल तर तुम्ही ज्या घरामध्ये असेल तर ते तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि तेच वापरायचं आहे. आणि पारायण करताना तुम्हाला गाऊन वगैरे परिधान करायचं नाही आहे. तुम्हाला ड्रेस, त्यावरती ओढणी किंवा साडी घालत असेल तर तुम्ही साडी घालून गुरुचरित्राचं पारायणाला बसायचं आहे. हे झाले खायचे नियम आणि झोपण्याचे नियम. हा सगळा आपला एक त्यागच आहे. तर पारायणाच्या काळामध्ये तुम्हाला कुठलाही काळा कपडावर परिधान करायचा नाही आहे. आणि बेल्ट घालून पारायणाला बसायचं नाही आहे. आणि आपल्याला काळा कपडा वगैरे कुठलाच यूज करायचा नाही आहे पारायण करताना. आणि आपण जो चप्पल वापरणार आहोत ह्या पारायणाच्या काळामध्ये ती चामड्याची नसावी, ती रबडाची किंवा नॉयलनचीच असावी, ती यूज करू शकतात तुम्ही. ड्रेस वगैरे साडी हे परिधान करायचं आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला बांगडी देखील घालायची आहे हातामध्ये. खाण्याचे नियम आणि झोपण्याचे नियम आणि काय घालायचं किंवा काय नाही घालायचं. त्यानंतर तुमच्या घरात जर असं कधी होऊ नये, पण खूप प्रमाणामध्ये असं झालेलं आहे पारायणाच्या काळामध्ये. जर आपल्या घरातली कुठली व्यक्ती किंवा जवळची व्यक्ती जर गेली आणि तुम्हाला तिथे जाणं भाग पडलं तर तुम्ही हे पारायण दुसरं कोणाला करायला लावायचं. आणि तो लांब बसायचा आहे. 3 दिवस आपल्याला सुतक असतो तो पाळायचा आहे. लांब बसायचं आहे आणि पारायणामध्ये खंड पडता कामा नये, तरच तुम्ही पारायण. तर तुम्हाला सगळे नियम वगैरे मी अटी सांगितलेल्या आहे गुरुचरित्राचं पारायणाचे. तर त्यानंतर तुम्ही जर घरामध्ये पारायण करणार असाल तर तुम्ही इथे घरामध्ये रोज तुम्हाला गोमूत्र शिपडून घ्यायचं आहे आणि मग पारायणाला बसायचं आहे. तर पारायण कसं करायचं आणि रोजचे किती अध्याय वाचायचे सांगता मी तुम्हाला सांगणार नाही आहे. आता व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, तर तुम्हाला मी शॉर्टकटमध्येच तुम्हाला सांगते. पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय वाचायचे आहे. दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय वाचायचे आहे. तिसऱ्या दिवशी 21 ते 29 अध्याय वाचायचे आहे. आणि चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय वाचायचे आहे. 5व्या दिवशी 36 ते 38 अध्याय वाचायचे आहे. आणि 6व्या दिवशी 39 ते 43 अध्याय वाचायचे आहे. आणि 7व्या दिवशी 44 ते 53 अध्याय वाचायचे आहे.
एका बैठकीत तुम्हाला रोजचे हे अध्याय वाचून घ्यायचे आहे. असं नाही करायचं की हे काम केल्यानंतर मी एवढा अध्याय वाचेल, ते काम केल्यानंतर एवढा अध्याय वाचेल, असं करायचं नाही आहे. आणि तुम्हाला हे पारायण ब्रह्ममुहूर्तावरतीच करायचं आहे. सकाळी 3:30 वाजता ते दुपारचे 4:30 पर्यंत ह्या कालावधीमध्ये तुम्हाला हे पारायणचं ग्रंथ जे आहे अध्याय वाचून घ्यायचे आहे. आणि मधला जो काळ आहे 12 ते 12:30, तर ह्या काळामध्ये तुम्हाला कुठलीच सेवा करायची नाही आहे. आणि जर तुम्ही सगळं काम वगैरे आवरून झाल्यावर जर पारायण करणार असाल तर तुम्हाला एका बैठकीत नाही झालं तर तुम्हाला जर वाचत आलात तुम्ही आणि जर 12 वाजले तिथे स्किप करायचं आहे आणि 12:30 नंतर तुम्ही पुढचं अध्याय वाचू शकता. तर तुम्हाला ह्या अर्ध्या तासामध्ये कुठलीच सेवा करायची नसते. तर शक्यतो तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरतीच हे पारायण वाचून घ्या. आणि याचे खूप मोठे मोठे अनुभव आलेले आहे. स्वामी भक्तांना आवर्जून ही विनंती आहे की तुम्ही ह्या स्वामी पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्राचं पारायण नक्कीच करा. तुमचे सर्व काम मार्गाला लागतील हीच आशा करते तुमच्याकडे. आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगताना जर माझ्याकडून काही चूक वगैरे झाली असेल तर माफी असावी. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर नक्कीच करा. आणि सर्व स्वामी भक्तांना मी एकच विनंती करते की तुम्ही हे पारायण आवर्जून करा. खूप छान छान अनुभव आहेत स्वामींचे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.